नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून उमेद अभियानाअंतर्गत सीआरपीची मासिक डायरी कशी लिहावी याबाबत मला अनेक फोन कमेंट्स आल्या। तर यामध्ये यापूर्वी आपण ज्या पद्धतीने डायरी लिहायचो आणि त्या डायरीमध्ये आपण काही फॉर्मॅट्स तयार केले होते, त्याच पद्धतीनं आता जे नुकतंच शासनाचं पत्र आलेलं आहे सीआरपी मूल्यांकनाचं, याच्यासोबत सुद्धा आपण त्याच पद्धतीनं काही फॉर्मॅट्स केलेले आहेत आणि सीआरपीचं मानधन 100% कसं निघेल आणि व्हेरिफिकेशन कसं होईल यासाठी आपण काही फॉर्मॅट डेव्हलप केलेले आहेत। तो फॉर्म तुम्हाला PDF मध्ये पण मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। आपण हा व्हिडिओ कुठून पाहतात एक कमेंट करून सांगायचं आहे आणि खाली दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअप करायचं आहे। तुम्हाला फॉर्मची पण PDF आणि शासनाचं पण पत्र PDF मध्ये मिळून जाईल। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी पाहू शकता हे राज्य कक्षाचं पत्र आहे आणि डिसेंबर 2024 लाच आलेलं आहे। समुदाय संसाधन व्यक्ती सीआरपी प्रेरिका यांच्या मूल्यांकनाबाबत हे मार्गदर्शक पत्र आहे। तर या पत्राची प्रत सुद्धा आपण आपल्या ग्रुपवर देणार आहोत। तर या पत्राप्रमाणे पहा, यामध्ये मूल्यांकनामध्ये काही मुद्दे ॲड झालेले आहेत। तर समावेशनासाठी आपल्याला 10 गुण देण्यात आलेले आहेत आणि आपल्या गावचं जर समावेशन हे 100% झालेलं असेल तर आपल्याला दरमहा यामध्ये 10 गुण मिळणार आहेत आणि जर समावेशन झालेलं नसेल तर या ठिकाणी पाहू शकता 80 ते 99% समावेशनला 8 गुण मिळणार आहेत, 70 ते 69ला 6 गुण आणि अशा पद्धतीनं उतरत्या क्रमाने हे गुण कमी कमी होत जाणार आहे। 60% पेक्षा कमी जर समावेशन असेल तर त्या महिन्यामध्ये 4च गुण मिळणार आहेत। म्हणजे हे क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो गावातील कुटुंब संख्या आणि उमेद अभियानामध्ये किती कुटुंब आलेले आहेत त्याच्या प्रमाणावर ठरलेला आहे। त्यानंतर पहा दुसरा मुद्दा आहे, या ठिकाणी समूहाच्या ज्या आठवडी बैठका आहेत तर आपण सीआरपी म्हणून 100% समूहाच्या मीटिंगांना उपस्थित राहणं आवश्यक आहे। जर तुम्ही 100% समूहाच्या बैठकीला उपस्थित असाल तर आपल्याला 5 गुण मिळणार आहेत आणि 50% पेक्षा कमी समूहाच्या मीटिंगला उपस्थित असाल तर 0 गुण मिळणार आहेत। म्हणजे तुम्ही पाहू शकता समूहाच्या आठवडी बैठकांना फक्त या मूल्यांकनामध्ये 5 गुण देण्यात आलेले आहेत। त्यानंतर जो लोकोसचा MPR आहे या MPRला 15 गुण देण्यात आलेले आहेत। 100% समूहाचे MPR अपडेट केल्यास 15 गुण मिळणार आहेत आणि 35% पेक्षा कमी काम झाल्यास या ठिकाणी गुण मिळणार नाहीत। आता लोकोस ॲपमध्ये 100% समूहाचे MPR ऑनलाईन करण्यात येणार आहेत, त्याचं पण ट्रेनिंग आता लवकरच लागणार आहे। त्यानंतर पहा दर आठवड्याला आपल्याला लेखे कंप्लीट करून घ्यायचे आहेत। जर गावातील 80% समूहाचे लेखे अपडेट असतील तर 10 गुण मिळणार आहेत आणि 35% पेक्षा कमी समूहाचे लेखे जर अपडेट असतील तर 0 गुण मिळणार आहेत। या ठिकाणी गुण आणि पर्सेंटेज देण्यात आलेला आहे की किती काम झाल्यावर किती गुण मिळणार आहेत। त्यानंतर समूहाचे नियमित श्रेणीकरण, आपल्याला श्रेणीकरण करायचं आहे समूहाचं नियमित आणि 80% समूहाचं श्रेणीकरण झालं तर 10 गुण आणि 35% पेक्षा कमी झालं तर 0 गुण मिळणार आहेत। समूहाचे ऑडिट्स आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि ऑडिटला सुद्धा 10 गुण आहेत। त्यानंतर ग्रामसंघाच्या उपसमितींनी समूह गटास भेट देण्यास पाठपुरावा करणे, आपली जे ग्रामसंघाच्या वेगवेगळ्या उपसमित्या आहेत त्यांनी समूहाच्या मीटिंगला भेटी देणे आणि समूहांना मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा गुण आहेत, त्यांना आपल्याला प्रोत्साहित करायचं आहे की त्यांनी भेटी दिल्या पाहिजेत। त्यानंतर SBKM1 रिफ्रेशर हे ट्रेनिंग आहे, आपल्या सर्व BKचं आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे, याला पण 5 गुण आहेत। त्यानंतर गावात वैयक्तिक सामुदायिक परसबागा तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणे, लिंग समभाव आरोग्य शिबिर रक्त तपासणी शिबिरांचे आयोजन करणे, जे आपण वेगवेगळे कॅम्प घेतो या कॅम्पला सुद्धा या ठिकाणी 5 गुण आहेत। कुठल्या विषयावर आधारित कॅम्प झालेला आहे किंवा काम झालेलं आहे ही पण माहिती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर स्वयंसहायता समूहातील सदस्यांनी
सदस्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सहाय्य करणे, म्हणजे आता ज्या गावचं 100% सॅच्युरेशन झालेलं आहे, सोबतच व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा आपल्याला सहाय्य करायचं आहे. तर दरमहा आपण समूहांना याबाबत जनजागृती केली तर आपल्याला 3 गुण मिळणार आहेत. त्यानंतर स्वयंसहाय्यता समूह व सदस्याची उत्पादन, विक्री, विपणन, मार्केटिंग करण्यासाठी सहाय्य करणे. जे आपले सदस्य वेगवेगळे व्यवसाय करतात, त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्याला मार्केटिंग करण्यासाठी सहाय्य करायचं आहे. त्यासाठी दरमहा 3 गुण आहेत. त्यानंतर आपल्या समूहातील ज्या महिला वेगवेगळे व्यवसाय करतात त्यांचे उद्यम आधार FSSI म्हणजे फूड लायसन्स काढण्यासाठी सहाय्य करायचं आहे. किती महिलांचे तुम्ही फूड लायसन्स काढलेले आहेत याचा पण अहवाल आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे आणि त्यासाठी पण 3 गुण आहेत. या पद्धतीनं तुम्ही हे वाचू शकता, पाहू शकता, स्क्रीनशॉट पण घेऊ शकता आणि तुम्ही आपल्या ग्रुपवरून हा पूर्ण फॉर्मॅट डाउनलोड पण करून घेऊ शकता. स्वयंसहाय्यता समूह सदस्याचे उत्पादन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नोंदविणे, म्हणजे जसं की उमेद मार्ट आहे, फ्लिपकार्ट आहे, अमेझॉन आहे. तर या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला समूहाचे व्यवसाय ऑनलाईन नोंदवायचे आहेत. जर आपण व्यवसाय ऑनलाईन नोंदवले तर या ठिकाणी आपल्याला 3 गुण मिळणार आहेत. जर नाही नोंदवले तर गुण मिळणार नाहीत. त्यानंतर RFCIF बँक लिंकेज कर्ज प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी आपल्याला पाठवायचे आहेत. तर यासाठी आपल्याला गुण आहेत. किमान 2 प्रस्ताव केल्यास 3 गुण आणि प्रस्ताव न केल्यास 0 गुण आहे. तर एकूण 3 मार्क आहेत यासाठी. त्यानंतर कर्ज परतफेड आपल्याला करून घ्यायची आहे. तर सदस्य ते समूह आणि समूह ते ग्रामसंघ CIF बँक लिंकेज वैयक्तिक कर्ज जे काही असेल ते आपल्याला परतफेड करून घ्यायचं आहे नियमित. याला सुद्धा 2 गुण आहेत. त्यानंतर युवक युवती RCT प्रशिक्षणे यामध्ये सहभागी होण्याकरता मार्गदर्शन करणे यासाठी 3 गुण आहेत. त्यानंतर तालुका स्तरावर जो आढावा होतो, जिल्हा स्तरावर आढावा कार्यशाळा होतात, त्यांना प्रेझेंटी असेल तर या पद्धतीनं 5 गुण मिळणार आहेत. आणि या सर्व गुणांची बेरीज करून किमान 80 गुण, 100 पैकी 80 गुण मिळाले तर 3000 रुपये मानधन प्रस्तावित करण्यात येणार आहे. किमान 70 ते 79 गुण मिळाले तर 2250 रुपये मानधन प्रस्तावित करण्यात येणार आहे. त्यानंतर 60 ते 59 गुण मिळाले क श्रेणीमध्ये 1800 रुपये मानधन प्रस्तावित करण्यात येणार आहे. आणि जर त्या CRP ताईची ड श्रेणी आली तर 1500 रुपये मानधन प्रस्तावित होणार आहे. त्यामुळं तुमचं संपूर्ण व्यवस्थितरित्या जर तुम्ही अहवाल भरला, माहिती दिल्या, प्रूफ दिल्या तर तुमचं 100% मानधन निघणार आहे. तर यासाठी सोबत आपल्याला काय द्यायचं आहे तर एक मी फॉर्मॅट दिलेला आहे. तो तुम्ही तुमच्या तालुका कक्षाशी चर्चा करून तो फॉर्मॅटसुद्धा याच्यासोबत लावू शकता. किंवा तुमच्या तालुका कक्षाची काही वेगळी मार्गदर्शक सूचना असेल, आढावा घेण्याची पद्धत असेल तर त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही तो पण अहवाल जोडू शकता, जेणेकरून तुमचं मूल्यांकन 100% होईल आणि तुम्हाला 100% मानधन व्यवस्थितरित्या मिळणार आहे. तर सोबत हा फॉर्मॅट मी तयार केलेला आहे. या फॉर्मॅटवर नजर मारा. तसं तर आपण ही PDF आपल्या ग्रुपवर शेअर करणारच आहोत. तर यामध्ये सॅच्युरेशनचा आपण एक तक्ता ठेवलेला आहे. तर गावामध्ये SC ST मायनॉरिटी ऑदर किती कुटुंब आहेत, त्यांचं सॅच्युरेशन किती झालेलं आहे त्याची टक्केवारी या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. नंबर 2चा मुद्दा जो आठवडी बैठकीचा आहे, तर आपण किती समूहाच्या आठवडी बैठकांना गेलो होतो आणि कधी गेलो होतो याचं तारीख, समूहाचं नाव आणि केलेलं मार्गदर्शनचं डिटेल आपल्याला इथं लिहायचं आहे. त्यानंतर 3 क्रमांकाचा मुद्दा होता MPRचा. तर किती समूहाचे MPR सादर केले या ठिकाणी समोर संख्या लिहायची आहे. गावातील किती समूहाचे लेखे अपडेट आहेत त्याचा पण तक्ता या ठिकाणी आपण केलेला आहे. त्या तक्त्यामध्ये माहिती भरायची. त्यानंतर 5 नंबरचा जो मुद्दा होता श्रेणीकरणचा, तर किती समूहाचं श्रेणीकरण केलं त्याची संख्या लिहायची. त्यानंतर किती समूहाचे लेखे अपडेट आहेत त्याची संख्या लिहायची आहे. त्यानंतर ग्रामसंघाच्या उपसमिती ज्या आहेत त्यांनी किती समूहांना भेटी दिल्या त्याचा पण तक्ता या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. त्यानंतर
आपण SBKM1 रिफ्रेशर घेतलं का गावामध्ये, तर त्याचा पण एक तक्ता ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला डिटेल्स टाकता येणार आहेत. त्यानंतर गावामध्ये वेगवेगळे काही शिबिर घेतले असतील, परसबागाचं मार्गदर्शन असेल, लिंगभाव आरोग्य शिबिर असेल, रक्त तपासणी शिबिर असेल, ह्याचा पण तक्ता ठेवलेला आहे. 9व्या क्रमांकाचा तो मुद्दा होता. तर या ठिकाणी पण समूहाचं नाव, दिनांक आणि हे डिटेल लिहिता येणार आहे. त्यानंतर 10व्या क्रमांकाचा जो मुद्दा होता वैयक्तिक व्यवसाय आणि बँक कर्ज योजनेचा, तर या ठिकाणी आपल्याला ते डिटेल टाकता येणार आहे. 11 नंबरचा जो मुद्दा होता मार्केटिंगचा, ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा, तर या ठिकाणी काही आपण केलेलं आहे का ते पण आपण समूहाचे नावं लिहू शकतो. त्यानंतर फूड लायसन, उद्योग आधार काढलेले असतील तर तो पण या ठिकाणी आपल्याला ते प्रूफ या ठिकाणी आपल्याला डिटेल देता येणार आहे. 13 क्रमांकाचा जो मुद्दा होता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर व्यवसाय नोंदवणे, तर आपण मिशो, अमेझॉन, उमेदमार्ट, फ्लिपकार्ट या ठिकाणी अशा वेगवेगळ्या पोर्टलवर आपल्या व्यवसायाचे, आपल्या समूहातील महिलांच्या व्यवसायाचे काही प्रोडक्ट ऑनलाईन केलेले आहेत का त्याची पण या ठिकाणी माहिती टाकता येणार आहे. सोबतच 14 क्रमांकाचा जो मुद्दा होता आपला RFCI बँक लिंकेज, वैयक्तिक कर्ज वाटपचा आणि परतफेडीचा, तो या ठिकाणी आपण तक्ता ठेवलेला आहे. त्यानंतर कर्ज परतफेडीचा पण तक्ता ठेवलेला आहे. RCET प्रशिक्षणांचं पण माहिती या ठिकाणी तक्ता ठेवलेला आहे. सोबतच तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर ज्या बैठका कार्यशाळा होतात त्या कधी झाल्या आणि आपण त्या महिन्यात मीटिंगला उपस्थित होतो का त्याचा पण तक्ता ठेवलेला आहे. त्यानंतर ग्रामसंघाची बैठक कधी झाली त्याचं पण डिटेल या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि एवढं करूनही काही इतर उल्लेखनीय काम जर त्या CRP ताईनं काही केलेलं असेल तर ते पण या ठिकाणी आपण लिहू शकतो. त्यानंतर CRPंनी हे माहिती देऊन सही करायची आहे. ग्रामसंघाचं पण या ठिकाणी अभिप्राय घ्यायचा आहे, प्रभाग समन्वयक यांचा अभिप्राय घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीनं आपण जी डायरी सादर करणार आहोत त्याला प्रूफ म्हणून, डिटेल म्हणून आपण जर हे स्वाक्षरी करून प्रपत्र जोडले आणि केलेल्या कामाचं जर मूल्यांकन अशा पद्धतीनं झालं तर CRP ताईचं मानधन हे 100% निघणार आहे यामध्ये. कारण आपण प्रूफ जोडून देत आहोत कन्फर्म करण्यासाठी, त्यामुळं आपलं मानधन हे 100% निघू शकणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याची PDF आपल्या WhatsApp ग्रुपला शेअर करण्यात येणार आहे. त्यासाठी मला दिलेल्या नंबरवर तुम्ही WhatsAppला हाय पाठवू शकता. तर या ठिकाणी आपण थांबूया. या आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.